29 ऑगस्ट रोजी एका 5 वर्षीय चिमुकलीला अत्याचार करण्यात आला होता। त्यानंतर पलई देखील बंद ठेवण्यात आली होती आणि मूक मोर्चा देखील काढण्यात आला होता। आज अंबाजोगाईमध्ये सखल अंबाजोगाईच्या वतीने या ठिकाणी पाहिजे तर मोर्चा अंबाजोगाई उपविभाग काय मागणी ते 5 वर्षाच्या चिमुकलीवर अमानुष अत्याचार केलेला आहे। तिथलचे स्थानिक आमदार धनंजय मुंडे असतील, त्यांनी आजपर्यंत त्या पीडित मुलीची भेट घेतली नाही। इथं अजित पवार हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, तरी 5 वर्षाच्या मुलीला 5% पडलेले आहेत, तरी आतापर्यंत त्याच्यावर कारवाई होत नाही। कुठंतरी दुर्दैवी घटना आहे। तात्काळ आमच्या मोर्चाच्या माध्यमातून अशी मागणी आहे की पीडित मुलीला तात्काळ तिला आर्थिक मदत झाली पाहिजे, तिचं पुनर्वसन झालं पाहिजे। आणि मी तुमच्या माध्यमातून अजितदादा असतील, देवेंद्र फडणवीस असतील, यांना इशारा देतो की तात्काळ आरोपीला जर फाशी नाही झाली तर अजितदादा पवारचं या बीड जिल्ह्यामध्ये येणं आम्ही मुश्किल करून टाकू, हे तुमच्या माध्यमातून मी सांगतो। दादा काय सांगा, पलईमध्ये देखील पलई बंद ठेवण्यात आली होती, तिथं मूक मोर्चा काढण्यात आला। आज अंबाजोगाईमध्ये मूक मोर्चा काय मागणी? अंबाजोगाई त्याच्यासाठी आहे की अंबाजोगाईमध्ये खऱ्या अर्थानं जाती अंतावर काम करणारे आंबेडकरी आणि डावे लोक आहेत की त्यांना ती दृष्टी आहे की हे सरकार एकदा काय अत्याचार झाल्यास पुन्हा त्याचं पुनर्वसन करीत नाही, त्याला कुठली मदत देत नाही, पोलीसच्या भरोसे त्यांना टाकतात। आणि या सर्वांनी दिसणारे जेवढे आहेत त्याच्यात ह्या सर्वांनी जाती अंताचं काम करणारे हे जे युवा संघटन असेल, रिपब्लिकन आंदोलनाचे पोरं असतील, यांनी ठरवलंय की कायमचं त्याचं आम्ही पुनर्वसन करू आणि जोपर्यंत त्याला फाशी होत नाही तोपर्यंत ही लढाई आम्ही जारी राखणार आहे। या ठिकाणी मोठ्या देखील महिला देखील समस्या येतात, काय मागणी तुमची नेमकी? ह्या आरोपीला फाशीची शिक्षा तर झालीच पाहिजे आणि IPC 370 आणि 365 आणि 375 जे कलम लागू आहेत त्याच्यामध्ये मला असं वाटतं गृहमंत्र्यांनी आणि मंत्र्यांनी सुधारणा केली पाहिजे। आणि जर अशा प्रकारचे कृत्य जे करतात ह्या नराधमांना महिलांच्या हातात दिला पाहिजे, ह्यांचे तुकडे करून आम्ही कुत्र्यांना खाऊ घालू। अशा प्रकारचा अत्याचार हा कवर चालणार आहे, कुठल्याही महिलांना आतापर्यंत या विषयात न्याय मिळालेला नाही, त्याच्यासाठी सरकारने लक्ष देणं गरजेचं आहे। हा संपूर्ण प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चाललं पाहिजे। हे प्रकरण पूर्णपणे फास्ट ट्रॅकवर गेलं पाहिजे आणि या आरोपीला फाशीची शिक्षा मिळाली पाहिजे। हे संपूर्ण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये प्रकरण चालवलं पाहिजे, आरोपीला फाशी दिली पाहिजे। या मागणीसाठी पाहिजे आज अंबाजोगाईमध्ये या ठिकाणी निषेध मोर्चा काढण्यात निषेध मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी काढण्यात येते। उपविभागीय कार्यालय हा मोर्चा धडकणार आहे। कॅमेरापर्सन विकास वाघमारे, मी संभाजी मुंडे, अंबाजोगाई, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।